जय भीम नमो बुद्धाय। आज नागपूरच्या संविधान चौक येथे मी उभा आहे आणि तुम्ही बघू शकता हे माझ्या बाजूने चाललेले व्हिडिओ की नागपूरच्या या पावन भूमीवर सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीने जे दिल्लीच्या जंतर मंतर येथे आंदोलन छेडलेलं आहे त्याचाच विरोध करण्यासाठी आज नागपूरच्या पावन भूमीवर ही रॅली निघालेली आहे। कॅन्डल मार्च अशी शांतीपूर्ण रॅली, कसलाही गाजावाजा न करता शांतपणे आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी ही रॅली निघालेली आहे। भारतीय संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा, लिहिण्याचा, आपले प्रश्न विचारण्याचा हक्क दिलेला आहे। आज नागपूरच्या ह्या भूमीवर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान चौक मध्ये ही निघालेली अशी ऐतिहासिक रॅली आहे। येणाऱ्या 20 तारीखला 20 जुलैला दिल्लीच्या जंतर मंतर येथे खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे याची माहिती अभिजित दिपके यांनी त्यांच्या फेसबुक पेज, त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर सांगितलेली आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही रॅली खूप महत्वाची आहे कारण की आपलं भविष्य दाववर लागलेलं आहे। सोनम वांगचुक जे मागच्या 20 दिवसापासून उपाशी आहे, आज सकाळी सकाळी त्यांना उचलून नेला, त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितलेलेच आहात तुम्ही मित्रांनो। तो आज हे बघा, हे किती मोठ्या प्रमाणात लोक आंदोलनासाठी हे कोणी पैसे देऊन आणलेले नाही, स्वतः आलेले आहेत, ज्यांना कॉक्रोच म्हणून संबोधण्यात आलेलं आहे। आज तेच आपले न्याय आणि हक्कासाठी आवाज उठवत आहे। त्यामुळे बोलायला शिका, प्रश्न करायला शिका आणि मेन म्हणजे भारतीय संविधान तुम्ही वाचाल तर वाचाल असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं। बाबासाहेब आंबेडकर आणखीन एक गोष्ट म्हटली होती की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आज त्याचीच प्रणिती झालेली आहे। तर नागपूरच्या भूमीतून सुरुवात झालेली आहे। बघू शकता हे व्हिडिओ की किती मोठ्या प्रमाणात लोक आंदोलन करत आहेत शांतीपूर्वक। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आम्हाला फॉलो करायला विसरू नका। जय भीम नमो बुद्धाय।